प्रभुदेवा, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तू आमचा पाठीराखा आहेस, तू आमचा रक्षक आहेस, तू आमचा मेंढपाळ आहे. प्रिय प्रभू, वेळोवेळी आम्हाला स्वर्गीय मानण्याची गरज असते आणि ती तू पुरवतोस. प्रिय प्रभू, तुझं वचन तू आम्हाला दाखवतोस, जे प्रकाश आहे. प्रिय प्रभू, आज आम्हाला तुझ्या वचनाच्या द्वारे आशीर्वादित कर, उत्तेजित कर आणि आमचा विश्वास तू वाढव, स्थिर कर, पक्का कर, अशी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो. धन्यवाद येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. आजचा जो शास्त्र भाग आहे आजच्या संदेशासाठी तो निर्गमाचं पुस्तक 14वा अध्याय 10 ते 14 यामधून आहे. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, इस्रायल लोकांनी टेळून पाहिले तो मिस्री लोक आपल्या पाठोपाठ येत आहेत असे त्यांना दिसले. तेव्हा त्यांना फार भीती वाटली व ते परमेश्वराचा धावा करू लागले. ते मोशेला म्हणाले, मिस्रात काय कबरा नव्हत्या म्हणून तू आम्हाला येथे रानात मरायला आणले. आम्हाला तू मिस्रातून बाहेर आणले ते काय म्हणून? मोशे लोकांना म्हणाला, भिवू नका, स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण करील ते पहा. परमेश्वर तुम्हासाठी लढेल, तुम्ही शांत राहा. आता जो संदेश आहे त्याचं जे शीर्षक आहे आजच्या संदेशाचं ते याप्रमाणे आहे, शांत स्थिर मोशे, अशांत अस्थिर इस्रायल. शांत स्थिर मोशे, अशांत अस्थिर इस्रायल. इस्रायल लोक मिस्रातून निघाले आणि प्रवास करीत करीत ते तांबड्या समुद्रापर्यंत आले आणि तांबड्या समुद्राजवळ ते आल्यावर त्यांना असं समजलं की त्यांच्या पाठोपाठ मिस्री सैन्य हे येत आहे आणि ते जवळ पोहोचलेलं आहे आणि त्यांच्यापासून वाचण्यासाठी त्यांना पुढे कुठलाच मार्ग राहिलेला नव्हता, दिसत नव्हता. आणि तशा परिस्थितीमध्ये ते त्यांचा कोंडमारा झाला. ते एका सापड्यात अडकले आणि अशा परिस्थितीमध्ये सापडलेले ते असताना त्यांची काय परिस्थिती झाली ते आपल्याला माहित आहे. त्यांना पुढे मार्ग नव्हता जाण्यासाठी, मागही शत्रू होता, आजूबाजूला वाळवंट, कुठेच रस्ता नाही आणि पुढे तांबडा समुद्र आणि मागून येणारं जे मिस्री सैन्य. त्यामुळे ते अतिशय घाबरले. त्यांना समोर फक्त मरण दिसत होतं आणि म्हणून मोशे विरुद्ध आणि देवाच्या विरुद्ध ते कुरकुर करायला लागले आणि त्यांच्या मनात एक प्रकारचं वादळ निर्माण झालं, संशयाचं, रागाचं, आणि ते अस्थिर झाले, अशांत झाले. आणि त्याच्या विरुद्ध दिशेने जर आपण पाहिलं मोशेकडे, तो मात्र त्या ठिकाणी आपल्याला शांत दिसतो, स्थिर दिसतो. फक्तच या ठिकाणी नाही, तांबड्या समुद्राच्या जवळच नव्हे परंतु पुढच्या प्रवासामध्ये सुद्धा जरी आपण पाहिलं तरी आपल्याला असं दिसतं की मोशे ज्या वेळेस संकट आलं त्यावेळेस त्या संकटासमोर शांत आहे, स्थिर आहे. परंतु इस्रायल लोक मात्र प्रत्येक वेळेस अस्थिर, अशांत, कुरकुर करणारे असल्या प्रकारे आपल्याला दिसतात. इस्रायल लोकांनी मिसर ते कनान असल्या प्रकारे प्रवास केला आणि या प्रवासामध्ये बराच काळ मोशे त्यांचा पुढारी होता. याचा अर्थ ज्या रस्त्याने इस्रायल लोक गेले त्याच रस्त्याने मोशे सुद्धा गेला. त्या दोघांचाही रस्ता एकच होता
परंतु आपल्याला त्या ठिकाणी दिसतं की मोशे त्या प्रत्येक वेळेस स्थिर असल्या प्रकारे आपल्याला दिसतो. देवाने इस्रायलांना ज्या ह्या मार्गाने नेलं होतं तो असा सरळ असल्या प्रकारचा मार्ग नव्हता, नेहमीचा प्रवास करण्याचा तो मार्ग नव्हता, जवळचा तो मार्ग नव्हता, परंतु दूरचा होता आणि तांबड्या समुद्रामधून जाणारा आणि निर्जन असल्या प्रकारच्या प्रदेशामधून जाणारा असल्या प्रकारचा तो रस्ता होता. त्या रस्त्यावर ना पाण्याची व्यवस्था होती, ना अन्नाची व्यवस्था होती. आणि हा प्रवास करत असताना त्यांना प्रथम तांबड्या समुद्रामधून जावं लागलं. नंतर ज्यावेळेस ते मारा येथे आले त्यावेळेस त्यांना कडू पाणी प्यावं लागलं. ज्यावेळेस ते सीन रानात आले त्यावेळेस त्यांना उपाशी राहावं लागलं. ज्यावेळेस ते रफिदीम या ठिकाणी आले त्यावेळेस पुन्हा त्यांना पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. अशा रीतीने वेगवेगळ्या समस्यांमधून, वेगवेगळ्या संकटामधून त्यांना जावं लागलं. आणि त्या प्रत्येक संकटाच्या वेळेस आपल्याला असं दिसतं की इस्रायल लोक हे आपल्याला अस्थिर, अधीर आणि अशांत असल्या प्रकारचे दिसतात, कुरकुर करणारे दिसतात, मोशेशी भांडताना दिसतात, त्याला दगडमार करण्याचा प्रयत्न करताना दिसतात, देवाची परीक्षा घेताना ते आपल्याला दिसतात. आणि याच मार्गाने, मार्ग तोच, त्या मार्गाच्या समस्याही त्याच, अडचणी त्याच, संकटही तेच, तोच मार्ग, त्याच मार्गावर मोशे सुद्धा होता. परंतु त्या प्रत्येक संकटाच्या समोर मोशे मात्र आपल्याला असं दिसतं की तो शांत आहे, तो कधी कुरकुर करीत नाही, तो इस्रायलांशी भांडत नाही, देवाशी सुद्धा भांडत नाही, देवाच्या विरुद्ध तो गेलेला नाही, देवाची परीक्षा त्याने पाहिलेली नाही. तो शांत असल्या प्रकारचा, स्थिर असल्या प्रकारे तो आपल्याला दिसतो. आणि तो शांत आणि स्थिर होता म्हणूनच तो प्रत्येक वेळेस या इस्रायल लोकांना की जे अस्थिर होते, कुरकुर करणारे होते, देवाविरुद्ध बोलणारे होते, मोशे विरुद्ध बोलणारे होते आणि अविश्वास दाखवणारे असल्या प्रकारचे होते, अनेक प्रकारचे त्यांच्यामध्ये वादळ प्रत्येक वेळेस निर्माण होत होतं आणि अस्थिर असल्या प्रकारचे ते असताना मोशे त्यांना प्रत्येक वेळेस तो शांत असल्या प्रकारे करू शकला. विशेषतः तांबड्या समुद्राच्या जवळ असताना आपण पाहतो की ते अशांत झाले, ते एक प्रकारे विथरले, देवाच्या विरुद्ध उठले आणि शेवटची भाषा ते करायला लागले, टोकाची भाषा ते करीत होते. परंतु आपण पाहतो की मोशे त्यांच्यासारखा नव्हता, तो स्थिर होता, शांत होता आणि म्हणूनच तो त्यांना शांत करू शकला. आणि त्या ठिकाणी तो 13 आणि 14 या वचनामध्ये काय म्हणतो, तो त्या ठिकाणी मोशे म्हणतो की भिवू नका, स्थिर उभे राहा, परमेश्वर तुम्हासाठी लढेल, तुम्ही शांत राहा. अशा विरोधी संकटाच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो इस्रायल लोक रागाने पेटतात, अविश्वासाने असल्या प्रकारची कुरकुर करतात, देवाची परीक्षा पाहतात, अस्थिर, अशांत, अधीर असल्या प्रकारचं त्यांचं जीवन आपल्याला दिसतं. नवल वाटतं आपल्याला हे की एकाच परिस्थितीमध्ये, एकाच मार्गावर मोशे आणि इस्रायल लोक असताना दोघांच्या प्रतिक्रिया मात्र वेगवेगळ्या आहेत. मोशे हा स्थिर आहे, शांत आहे, देवाशी बोलणार आहे, लोकांशी शांतीने बोलणार आहे, प्रार्थना करणार आहे. परंतु इस्रायल लोक मात्र त्याच्या अगदी विरुद्ध, अस्थिर आणि कुरकुर करणारे आणि दगडमार करायला उठलेले, देवाची परीक्षा पाहणारे, आपला अविश्वास, आपला संशय प्रगट करणारे असल्या प्रकारचे आपल्याला दिसतात. दोन प्रतिक्रिया कशा, हा आपल्याला पुष्कळदा प्रश्न पडतो. त्याला कारण मोशे संबंधाने जर आपण पाहिलं की का तो असा शांत आणि स्थिर असल्या प्रकारे आपल्याला त्याच्या जीवनामध्ये दिसतो, कारण त्याचा देवावरचा विश्वास, त्याचा देवावरचा जो विश्वास होता तो प्रत्येक वेळेस पक्का असा होता, ठिसूळ असल्या प्रकारचा त्याचा विश्वास नव्हता. तेच इस्रायल लोकांचा विश्वास मात्र ठिसूळ असल्या प्रकारचा होता, पक्का असल्या प्रकारचा विश्वास त्यांचा नव्हता. उलट त्यांनी प्रत्येक वेळेस देवाची परीक्षा पाहिली. परीक्षा पाहणे म्हणजे विश्वासाचं एक चिन्ह आहे. त्यांनी प्रत्येक वेळेस देवाची परीक्षा पाहिली. या ठिकाणी एक मी स्टेटमेंट करतो की विश्वास माणसाला कोणत्याही संकटात स्थिर उभा करतो. विश्वास हा माणसाला कोणत्याही संकटामध्ये स्थिर उभा करतो आणि अविश्वास मात्र माणसाला अस्थिर करतो, अशांत करतो, देवाच्या विरुद्ध उलटवतो, देवाची परीक्षा घ्यायला लावतो. विश्वास क्रिया कशा, हा आपल्याला पुष्कळदा प्रश्न पडतो. त्याला कारण मोशे संबंधाने जर आपण पाहिलं की का तो असा शांत आणि स्थिर असल्या प्रकारे आपल्याला त्याच्या जीवनामध्ये दिसतो, कारण त्याचा देवावरचा विश्वास, त्याचा देवावरचा जो विश्वास होता तो प्रत्येक वेळेस पक्का असा होता, ठिसूळ असल्या प्रकारचा त्याचा विश्वास नव्हता. तेच इस्रायल लोकांचा विश्वास मात्र ठिसूळ असल्या प्रकारचा होता, पक्का असल्या प्रकारचा विश्वास
त्यांचा नव्हता. उलट त्यांनी प्रत्येक वेळेस देवाची परीक्षा पाहिली. परीक्षा पाहणे म्हणजे विश्वासाचं एक चिन्ह आहे. त्यांनी प्रत्येक वेळेस देवाची परीक्षा पाहिली. या ठिकाणी एक मी स्टेटमेंट करतो की विश्वास माणसाला कोणत्याही संकटात स्थिर उभा करतो. विश्वास हा माणसाला कोणत्याही संकटामध्ये स्थिर उभा करतो आणि अविश्वास मात्र माणसाला अस्थिर करतो, अशांत करतो, देवाच्या विरुद्ध उलटतो. याच्यामध्ये हा फरक आहे. मोशे मात्र देवावर विश्वास ठेवून स्थिर असल्या प्रकारचा राहिला. त्याचा विश्वास स्थिर का होता? त्याचं दुसरं एक कारण म्हणजे देवाने मिसर देशामध्ये ते असताना जे अगाध महान महत्कृत्य केले ते तो कधीच विसरला नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस विश्वास निर्माण झाला. त्याला माहित होतं की देवाने किती अद्भुत रीतीने इस्रायलांना त्या मिस्राच्या गुलामगिरीमधून सोडवलं. अद्भुत रीतीने 10 मोठमोठे चिन्ह करून आणि त्या चिन्हांमधून त्याला दिसलं होतं की आमचा देव, इस्रायलाचा देव हा किती मोठा आहे. ते नाईल नदीचे उदाहरणार्थ ते त्याला देव मानायचे आणि वेगवेगळे अनेक शक्ती जे होते त्याला ते देव मानायचे, त्यांची पूजा करत होते. परंतु त्या पिढा आणून देवाने हे दाखवलं होतं की तो देव, इस्रायलाचा देव किती मोठा आहे, किती महान आहे. आणि ही गोष्ट मोशेला चांगली माहित होती आणि जे महत्कृत्य देवाने मिसर देशामध्ये त्या इस्रायलांना गुलामगिरीमधून सोडवताना केले होते ते मोशे कधीच विसरला नाही. पण त्याच्या विरुद्ध हे इस्रायल लोक मात्र देवाने त्यांच्यासाठी जे महान कृत्य केले होते, जे महान 10 चिन्ह केले होते, 10 चिन्ह केले होते एकामागून एक, ते मात्र ते विसरले. आणि ही गोष्ट मी सांगत नाही, परंतु स्तोत्रसंहिता 106, 7 आणि 13 या वचनामध्ये आणि अविश्वास की देवाने केलेले, त्यांच्यासाठी केलेले महत्कृत्य हे इस्रायल विसरले आणि विसरल्यामुळे त्यांचा विश्वास सुद्धा कमी झाला, कमकुवत झाला, ठिसूळ झाला आणि म्हणून संकटाच्या समोर ते उभं राहू शकले नाही. खरं जर पाहिलं तर इस्रायलांचं जीवन मग किती संकट असो, किती प्रश्न त्यांच्या समोर येऊ, त्यांचं जीवन मात्र आनंदाचं पाहिजे होतं. त्यांचा प्रवास हा आनंदाचा पाहिजे होता, स्तुतीचा पाहिजे होता, विश्वासाचा पाहिजे होता आणि असल्या प्रकारचा त्यांचा प्रवास पाहिजे होता. परंतु त्यांचा प्रवास तर अविश्वासाचा होता, अस्थिर असल्या प्रकारचा होता, अशांत असल्या प्रकारचा होता. याला कारण ते देवाचे जे महत्कृत्य होते, देवाचं जे कार्य, महान कार्य होतं ते विसरले. खरं पाहिलं असतं तर जगाचा इतिहास जर पाहिला तर ज्या वेळेस एखाद्या राष्ट्राला स्वातंत्र्य मिळालं ते रक्त सांडण्याशिवाय, रक्ताशिवाय मिळालेलंच नाही. कोणतेही राष्ट्र घ्या, ज्या वेळेस त्यांना स्वातंत्र्य मिळालं रक्त सांडल्याशिवाय ते मिळालेलंच नाही. तोफेच्या तोंडी हजारो लाखो लोकांना जावं लागलं, हजारो लोकांना बलिदान द्यावं लागलं. किती रक्त सांडलं त्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं. परंतु इस्रायल लोकांना ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं, मिस्राच्या गुलामगिरीमधून त्यांना ज्यावेळेस देवाने बाहेर काढलं, त्यांना ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस इस्रायल लोकांचा रक्ताचा एक थेंब सुद्धा सांडला नाही. आणि रक्त कोणाचं सांडलं तर उलट मिस्री लोकांचं, ज्यांच्या हातात हे इस्रायल लोक होते त्यांचं रक्त सांडलं, प्रत्येक घरात सांडलं. आपल्या ज्येष्ठ पुत्राचं रक्त त्या प्रत्येकाच्या घरात सांडलं. एवढं महान कार्य करून, एवढं अद्भुत कार्य करून देवाने त्यांना त्या साखळदंडामधून, मिस्राच्या गुलामगिरीच्या त्या साखळदंडामधून बाहेर अद्भुत रीतीने बाहेर काढलं. आणि म्हणून खरं तर त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी कधीच अस्थिर व्हायला नको होतं, अशांत व्हायला नको होतं आणि विश्वास कधीच दाखवायला नको पाहिजे होता. परंतु तरी त्यांचं जीवन आपण पाहतो की अविश्वासाचं, कुरकुरीचं, अस्थिरतेचं, अशांतीचं असल्या प्रकारचं होतं. देवाच्या विरुद्ध ते उलटले, मोशे विरुद्ध ते उलटले, कुरकुर त्यांनी केली, प्रसंगी दगडमार करण्याचा प्रयत्न केला, देवाची परीक्षा त्यांनी पाहिली, देवाला दुखवलं, देवाच्या विरुद्ध ते गेले. ज्या देवाने त्यांना असल्या प्रकारे गुलामगिरीमधून अद्भुत कार्य करून, अनेक चमत्कार करून, अनेक चिन्ह करून, अद्भुत चिन्हे करून बाहेर काढलं होतं, त्या देवाला ते विसरले. आणि म्हणून आपण पाहतो की त्यांचं जीवन प्रत्येक वेळेस आपल्याला अस्थिरतेचं, अशांतीचं असल्या प्रकारचं दिसते. खरं पाहिलं तर माणसं इतर वेळेस त्याचा किती विश्वास आहे दिसत नाही.
त्या व्यक्तीमध्ये किती विश्वास आहे आणि किती विश्वास नाही, त्याचा विश्वास पक्का आहे की मजबूत आहे की ठिसूळ आहे, हे केव्हा कळतं? ज्यावेळेस तो संकटामधून जातो, त्याच वेळेस कळतं की त्याचा विश्वास देवावर किती आहे. इस्रायल लोकांचा देवावर विश्वासच नव्हता. पुष्कळदा आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्या जीवनाचा प्रवास करत असताना जर असं असेल, म्हणजे कसं, जर इतर वेळेस आपण देवावर विश्वास ठेवतो, बाकीच्या सर्व गोष्टी नॉर्मल करतो, परंतु संकटाच्या वेळेस जर आपण अस्थिर होतो, अशांत होतो, चिंताक्रांत होतो, धावाधाव पळापळ करतो, आदळआपट करतो, तर मला हे सांगताना संशय वाटणार नाही की आपल्यामध्ये विश्वास आहे किंवा नाही. हा मोठा प्रश्न आहे. किती विश्वास आहे आणि किती आपला विश्वास ठिसूळ आहे आणि किती मजबूत, हा फार मोठा प्रश्न आहे. आपल्या विश्वासावर फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. जर संकटात आपण अस्थिर होतो, उलटतो, कुरकुर करतो, चिंताक्रांत होतो, सैरावैरा पडतो, देवाकडे जात नाही, परंतु देवाच्या विरुद्ध दिशेने जातो, तर आपल्या विश्वासासंबंधी फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. इस्रायल लोकांमध्ये विश्वास नव्हता आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला असं दिसतं की ते नेहमी कुरकुर करणारे आणि अस्थिर अशांत असल्या प्रकारे आणि देवाचा सेवक मोशे याच्या विरुद्ध बोलणारे, देवाच्या विरुद्ध बोलणारे, देवाची परीक्षा पाहणारे असल्याच प्रकारचे ते आपल्याला दिसतात. आणि त्यांचा एकंदर प्रवासच जर पाहिला तर अविश्वासाचा असल्या प्रकारचा प्रवास होता. मोशेचा मात्र असल्या प्रकारचं जीवन होतं. याला कारण तो देवाच्या महत्कृत्यांचं स्मरण करीत करीत प्रवास करत होता. आणि आमच्या जीवनामध्ये सुद्धा तीच गोष्ट आहे की आम्ही आमचं जीवन कशा रीतीने जगावं, मागे पाहत, मागे देवाने आमच्या मागील जीवनामध्ये जे जे महत्कृत्य केले त्याकडे पाहतच आम्ही पुढचं जीवन जगू शकतो. येणाऱ्या प्रत्येक प्रश्नांचा सामना करू शकतो, संकटाचा सामना करू शकतो, तांबड्या समुद्राचा सामना करू शकतो, तहानेचा सामना करू शकतो, भुकेचा सामना करू शकतो, कुठल्याही इतर रोगराईचा सामना करू शकतो. मागे पाहत पुढेच पाहू शकतो, पाहतो त्यावेळेस आमच्यामध्ये विश्वास निर्माण करणाऱ्या या मागच्या गोष्टी असतात. तुम्ही म्हणाल की माझ्या जीवनामध्ये तर असं काही फार महान कार्य देवाने केलेलं नाही. ही चूक गोष्ट आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये देव महान गोष्टी करतो आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये देवाने महान गोष्टी केलेल्या आहेत. परंतु जसा जसा काळ जातो तसं त्या गोष्टीची तीव्रता कमी 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 होते आणि मग त्या गोष्टीचं आपल्याला महत्वच राहत नाही. आणि ज्यावेळेस संकट येतं, आपल्या समोर उभं राहतं, त्यावेळेस ते संकट एवढं मोठं होते की त्या संकटासमोर ते मागचं देवाचं कार्य देव पूर्ण डोळ्या पुढून पुसट होऊन जातो, निघूनच जातो. आपल्याला दिसते फक्त ते संकट, ते महान होते, त्याची शक्ती महान होते, फक्त आपल्याला तेच दिसते, त्याच्यासमोर आपल्याला काहीच दिसत नाही. मग ते कितीही महान कार्य देवाचं मागील जीवनामध्ये आपल्यासाठी असो. म्हणून प्रश्न आहे की रोज रोज मागील जीवनाचं जे महत्कृत्य देवाने आपल्यासाठी केलं त्याचं आम्ही स्मरण करत करत आमच्या जीवनाचा प्रवास करतो किंवा नाही. मोशेचं जीवन आपल्याला दिसतं की त्या तांबड्या समुद्राच्या त्या काठावर ते पेचामध्ये असताना, मरण समोर असताना आणि मोशेच्या डोक्यावर एवढ्या एका राष्ट्राचं ओझं असताना आपल्याला असं दिसतं की अशाही टेन्शनच्या आणि प्रेशरच्या परिस्थितीमध्ये तो शांत स्थिर दिसतो. याला आणखी एक कारण होतं की देवाने त्याला आधीच सांगितलं होतं की तुम्ही जा पुढे आणि तांबड्या समुद्राच्या जवळ तिथे असताना मी, नवलाची गोष्ट आहे की देवाने त्याला त्याच्यामध्ये असं काम केलं की तो फारो आपलं सैन्य घेऊन त्या इस्रायल लोकांचा पाठलाग करायला लागला. तिथे असं लिहिलेलं आहे 14 अध्याय 3 आणि 4 मध्ये. देवाने त्या सैन्याला येऊ दिलं, देवाची अशी इच्छा होती की त्यांनी यावं, परंतु त्या ठिकाणी आणखी देवाने त्या मोशेला सांगितलं होतं की ते तुमचा पाठलाग करतील आणि परंतु मी तुम्हासाठी लढेल आणि तुम्ही विजयी व्हाल आणि मी अद्भुत असल्या प्रकारचं कार्य करेल. मी तुमच्यासाठी सुटकेचा मार्ग तयार करेल आणि एवढं अद्भुत कार्य करेल की मी गौरवशाली होईल, असे त्या ठिकाणी शब्द आहे. मी गौरवशाली होईल. इस्रायल लोकांनी काय कुरकुर केली होती की हे मोशे, तू आम्हाला इथं कशासाठी आणलं? मारायला आणलं का? तिकडे कबरा नव्हत्या का? इथे रानात आमच्या कबरा बांधतो का? आम्हाला इथं काय मारायला आणलं का? गुलामीत होतो तेच बरं होतं. कोणी सांगितलं होतं तू आम्हाला इथे आणायला? मारायला आणलं का?
परंतु मोशेला माहित होतं की देवाने या मिस्री सैन्याला जे येऊ देत आहे ते मारायला नाही, परंतु उलट त्यांना मारायला, त्यांचा शेवट देवाला त्या ठिकाणी करायचा होता, त्यांना बुडून त्यांचा शेवट करायचा होता. इस्रायल कुठं मेले? त्यांना तर धक्काही लागला नाही. देवाने त्या मिस्री लोकांना त्या तांबड्या समुद्रामध्ये बुडून त्यांचा तिथे शेवट केला. आणि देवाचं नाव उंच झालं, देव गौरवशाली झाला, देवाचं गौरव झालं. म्हणजे हे जे पूर्ण संकट होतं त्या संकटाकडे मोशे एक संकट म्हणून पाहतच नव्हता, कारण त्याला माहित होतं काय होणार आहे, देवाचं गौरव होणार आहे आणि इस्रायल लोक पार जाणार आहेत. आणि हा जो शत्रू आहे, बलाढ्य शत्रू आहे, पण त्याचा या ठिकाणी केविलवानात त्या ठिकाणी पाण्यामध्ये बुडून शेवट होणार आहे आणि देव गौरवशाली होणार आहे. समुद्र दुभागला जाणार आहे, देव गौरवशाली होणार आहे. समुद्राच्या पाण्याच्या भिंती उभ्या राहणार आहे. द्रव पदार्थ भिंतीसारखं उभं राहतो का? नाही. समुद्राचं पाणी भिंतीसारखं उभं राहणार आहे. भर समुद्रात कोरडा रस्ता तयार होणार आहे, कोरडा हायवे तयार होणार आहे. मी याला हायवे म्हणतो कारण एक राष्ट्र त्या रस्त्यावरून गेलं आणि तो साधा असा खरबडीत जसा आहे तसा नसेल, देवाने अक्षरशः रोड तयार केला असेल आणि म्हणून ते जाऊ शकले, मला असं वाटतं. आणि त्या ठिकाणी झालं देवाचं गौरव, देवाचं नाव उंच झालं. त्या पूर्ण त्या काळच्या जगाने देवाचं गौरव केलं असेल आणि देवाची कीर्ती पसरली असेल त्या जगामध्ये. देवाचं नाव मोठं झालं, देवाचं नाव उंच झालं, देव गौरवशाली झाला. इस्रायल लोक पार गेले आणि हे जे बलाढ्य राष्ट्र, त्या काळात या राष्ट्राचा दबदबा होता, फार प्रगत त्या काळात मिस्राचं राष्ट्र होतं. सर्वच बाबतीत फार मोठी त्यांनी प्रगती केलेली होती, शिक्षणामध्ये, बांधकामामध्ये, आणि सैन्य त्यांचं बलाढ्य असल्या प्रकारचं सैन्य होतं. परंतु हे बलाढ्य सैन्याचा शेवट मात्र बुडून होणं ही अतिशय केविलवाणी परिस्थिती देवाने त्यांची केली. त्याच्यामधून त्याचं सामर्थ्य दिसलं. देवाने समुद्र दुभगला, नदी दुभगली नाही. नदीचे 2 भाग केले नाही, समुद्राचे 2 भाग केले. नदीचे 2 भाग केले असते तर कदाचित एवढं लोकांना वाटलं नसतं. परंतु या ठिकाणी देवाने समुद्र दुभागला, समुद्राचे 2 भाग केले. समुद्राच्या भिंती बरेच काळपर्यंत तशाच उभ्या असतील. जोपर्यंत इस्रायल सैन्य पार जात नाही तोपर्यंत त्या तशाच उभ्या होत्या. आणि ज्यावेळेस मिस्री सैन्य मध्ये आलं त्यावेळेस ते पाणी पुन्हा जैसे ते झालं. त्या ठिकाणी बुडून त्या मिस्र्यांचा शेवट त्या ठिकाणी त्या समुद्राच्या तळात झाला. इतका केविलवाणा त्यांचा शेवट झाला आणि देवाने त्यांचा एवढ्या बलाढ्य राष्ट्राच्या सैन्याचा शेवट अशा रीतीने केविलवाणा केला, त्याच्यामधून त्याचं गौरव प्रकट केलं. त्याची सत्ता कोणताही नैसर्गिक कुठली शक्ती असो, कुठलंही नैसर्गिक सामर्थ्य असो, त्या प्रत्येक सामर्थ्यावर त्याची सत्ता आहे, प्रत्येक शक्तीवर त्याची सत्ता आहे. समुद्र हे सामर्थ्याचं प्रतीक आहे. समुद्राची सत्ता जमिनीवर असते, परंतु त्या समुद्रावर कोणाची सत्ता होती? त्या देवाची सत्ता. त्या काळात सत्ता त्या मिस्राची सत्ता होती. मिस्रचा दबदबा होता, मिस्राचं नाव होतं. तो मिस्र देश कोणाच्या हातात होता? देवाच्या नावा हातात होता. त्याने त्याचा शेवट केला. त्याची सत्ता निसर्गावर पण आहे, त्याची सत्ता जगातल्या प्रत्येक राष्ट्रावर, सत्तेवर त्याची सत्ता आहे. देवाचं गौरव होण्यासाठी हा प्रसंग होता. आणि म्हणून त्या प्रसंगामध्ये, त्या फार मोठ्या पेचामध्ये, त्या मरणाच्या समोर असताना सुद्धा आपल्याला असं दिसतं की मोशे मात्र स्थिर होता, शांत होता आणि उलट लोकांना तो शांत करत होता. त्याने त्या ठिकाणी सांगितलं की देव तुम्हासाठी लढेल. आणि ज्यावेळेस देवाने सांगितलं की तू आपली काठी त्या समुद्रावर उगार, त्यावेळेस मोशे हे म्हणाला नाही की हा एवढा मोठा समुद्र कसं काय दुभंगू शकतो, कसं काय याच्यामधून रस्ता निघू शकतो, लोक कसे काय पार जाऊ शकतात, हे पाणी इतक्या वेळेपर्यंत कसं काय भिंतीसारखं उभं राहू शकतं. नाही, त्याने आपली काठी त्या समुद्रावर उगारली. त्याला माहित होतं की देव यामधून रस्ता तयार करणार आहे. देवाला काहीही कठीण नाही. ज्या देवाने नाईल नदीचं रक्त केलं, तो देव या समुद्राला दुभंगू सुद्धा शकतो. हा त्याचा विश्वास होता. त्या विश्वासाने त्याला तिथे स्थिर उभं केलं, शांत ठेवलं. देवावर विश्वास तो ठेवू शकला. इस्रायल लोकांना शांत करू शकला. इस्रायल लोकांना पुढे नेऊ शकला. विश्वास
विश्वास जर आमच्या जीवनामध्ये आहे तरच आमचं जीवन कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही धक्कादायक परिस्थितीमध्ये, कुठल्याही वादळामध्ये स्थिर आणि शांत राहू शकतं, पक्क राहू शकतं, भक्कम राहू शकतं. कुठल्याही परिस्थितीत आम्ही देवाकडे पाहू शकतो, कुठल्याही परिस्थितीत देवाची स्तुती करू शकतो, कुठल्याही परिस्थितीत देवाची प्रार्थना आम्ही करू शकतो. पुष्कळशा लोकांना ही जी गोष्ट आहे काल्पनिक वाटते की असं काही समुद्र त्याचे दोन भाग कसं काय होऊ शकतात, पाण्याच्या भिंती कशा होऊ शकतात, भर समुद्रात जिथं पाणीच पाणी आहे आणि त्याच्या खाली सुद्धा पाणीच आहे, त्या जमीन खोदली तरी तिथे पाणीच लागेल, तिथे कोरडी वाट कशी तयार होऊ शकते. देवाला सर्व काही शक्य म्हणून त्यांना वाटते काल्पनिक आहे. परंतु ज्यावेळेस संशोधकांनी शोध लावला की खरंच यामध्ये मिस्री सैन्य बुडून मेलं किंवा नाही, या ठिकाणी देवाने इस्रायल लोकांसाठी रस्ता तयार केला किंवा नाही, त्यांनी ज्यावेळेस संशोधन केलं त्यावेळेस त्यांना अवशेष दिसले, मिस्री सैन्याचे अवशेष, त्यांच्या रथाचे अवशेष, त्यांच्या शस्त्रांचे अवशेष, त्यांच्या तलवारी, त्यांचे भाले आणि इतर अनेक अवशेष त्यांना सापडले. त्यांना समजलं देवाने जे महान असल्या प्रकारचं कार्य केलं की समुद्र दुभंगला, त्यामधून वाट तयार केली, ही सत्य गोष्ट आहे. आणि आपल्या काळामध्ये ते सत्य आज पुन्हा नव्याने स्पष्ट झालेलं आहे, कारण त्याचे पुरावे सापडलेले आहे. आणि म्हणून देवाची या काळामध्ये तुमच्या माझ्यासाठी ही इच्छा आहे की आम्ही सुद्धा मोशेप्रमाणे त्या अशा समुद्राच्या काठावर असताना सुद्धा, पेचात असताना सुद्धा, आजूबाजूला कुठलाही रस्ता नसताना सुद्धा स्थिर उभं राहावं, शांत राहावं, देवाच्या हातामध्ये आमचं जीवन द्यावं, जो आमच्यासाठी लढू इच्छितो, जो आमच्यासाठी समुद्रातून सुद्धा मार्ग तयार करू शकतो. ज्यावेळेस आम्ही असा विश्वास देवावर टाकतो त्यावेळेस आमच्या समोर कुठलाही समुद्र असो, कुठलाही डोंगर असो, कुठलाही शत्रू असो, तो आमच्या समोर उभा राहू शकत नाही, कारण तो देवासमोर उभा राहू शकत नाही. देवाला कोणी अडवू शकत नाही, देवाच्या कोणी आड येऊ शकत नाही. म्हणून देवाच्या लोकांच्या सुद्धा कोणी आड येऊ शकत नाही. ते पुढेच जाणारे लोक आहेत, त्यांना कोणीच थांबू शकत नाही. सुवार्ता कोणीच थांबू शकत नाही. देवा राज्याची वाढ कोणीच खुंटवू शकत नाही. देवाच्या आड कोणीच येऊ शकत नाही. समुद्रही नाही, शत्रूही नाही, कुठली शक्ती नाही, कुठला राजाही नाही, कोणीच नाही. आणि या विश्वासाने आम्ही पुढे जायला पाहिजे. आम्ही पुढे जाणारे लोक, मागे जाणारे नाही. पुढे काही असो तरी आमच्यासाठी रस्ता आहे. देव अशक्य ते शक्य करणारा, समुद्रातून सुद्धा वाट तयार करणारा देव आहे. या विश्वासाने या पुढील काळी आपण जीवन जगूया. सर्व स्थितीमध्ये विश्वासाने स्थिर उभं राहूया, शांत उभं राहूया आणि पुढं जाऊया, पुढचं पाऊल टाकूया. कारण पुढे देव आमच्यासाठी मार्ग तयार करणार आहे आणि आम्हाला पुढे नेणार आहे. देव करो येणाऱ्या काळामध्ये देव आम्हाला सहाय्य करो, विश्वासामध्ये स्थिर करो, शांत करो, विश्वासाने एक एक पाऊल टाकण्यासाठी सहाय्याने मदत करो. देव आपणास आशीर्वाद देव. हालेलुया.